दरम्यान उद्धव ठाकरेंनी सर्व उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। विधानसभा मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडूनही खबरदारी या पद्धतीने घेतली जाते। मतमोजणीच्या वेळी प्रतिनिधी उमेदवारांना सावधानतेचे इशारे ठाकरेंनी दिलेले आहेत, तसेच आदेशही या संदर्भातले दिलेले आहेत। लोकसभा निवडणुकीतली उत्तर पश्चिम मुंबईची पुनरावृत्ती टाळा अशा पद्धतीचे असा संदेश त्यांनी दिलेला आहे। मतमोजणीआधी ठाकरे गटाची ही सावध भूमिका पाहायला मिळते। टपाली ईव्हीएम मोजणीतले बारकावे तज्ञांच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारांना समजावलेले आहेत। अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी पाहणी केलेली आहे, संवाद साधलाय। या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याबरोबर संवाद साधूया। वेदांत, नक्की कशा पद्धतीने हा संवाद साधला, नक्की काय संवाद होता आणि त्याचबरोबर कशी तयारी आहे निकालाची? लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या प्रकारे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे शिवसेना ठाकरे गटाला एक मोठा फटका बसला होता, गोंधळ त्या ठिकाणी मतमोजणीच्या वेळी पाहायला मिळाला होता आणि तो गोंधळ आता पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोणत्याही मतदारसंघात पाहायला मिळू नये यासाठी विशेष खबरदारी शिवसेना ठाकरे गटाकडून घेतली जाते आणि त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी त्यासोबतच काही तज्ज्ञांनी आपल्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती आहे। ज्यामध्ये टपाली त्यासोबत ईव्हीएम मधील जी मतमोजणी आहे त्या संदर्भातले बारकावे, त्यासोबतच आक्षेप नेमका कधी घ्यावा, लेखी आक्षेपासंदर्भात अशा प्रकारच्या काही सूचना दिल्याचं कळतंय। आपण बघतोय की अगदी थोडक्या मतांहून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची ही सीट शिवसेना ठाकरे गटाची गेली होती। त्यानंतर अनेक तक्रारी सुद्धा या सगळ्या संदर्भात करण्यात आल्या होत्या आणि तोच वाद आता या विधानसभा निवडणुकीच्या वेळी होऊ नये आणि मतमोजणी अगदी संपेपर्यंत, अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत उमेदवारांनी किंवा त्या ठिकाणच्या प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रावर राहावं, तशा प्रकारच्या सुद्धा सूचना या शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे विशेष खबरदारी मतमोजणीच्या दिवशी या पक्षाकडून घेतली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।